आज मी रोटी मेकर काढलं आहे. माझ्याकडे जुनं होतं रोटी मेकर, पण बरेच वर्ष झाली मी वापरत नव्हते, कारण त्यातल्या पोळ्या ना आम्हाला बिलकुल आवडत नव्हत्या. कारण पोळ्या ना अशा कडक कडक व्हायच्या आणि जास्त असं ते वरून प्रेस केलं ना त्या अशा फाटल्या जायच्या. म्हणजे आपल्या कशा तव्यावरच्या मऊसूत होतात ना, तशा त्या होत नव्हत्या, त्यामुळे आम्हाला आवडत नव्हतं. तर आज मी बघते की रोटी मेकर आज मला असंच काहीतरी साफसफाई करताना मला दिसलं, म्हटलं पराठे करून बघूया, कारण मी बरंच ऐकलेलं असं की त्यातले पराठे चांगले होतात. म्हटलं करून बघूया, तर म्हटलं तुम्हालाही दाखवते. कोणाकडे जर असं जुनं पडलेलं असेल, घरामध्ये असेल आणि वापरत नसेल, तर पराठे चांगले झाले तर तुम्हालाही म्हणजे करता येतील. हे बघा, आता मी हे आपलं जसं आपण पुरणासाठी हे करून त्याच्यात सारण भरून घेतो, तसं हे सारण मी ह्याच्यात भरून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे सारण म्हणजे ह्याच्यामध्ये मी कोबी किसून घेतला आहे, कोबी किसून घेतल्यात, कसुरी मेथी टाकली आहे, धणे जिऱ्याची पावडर टाकली आहे, आलं लसूण मी किसून टाकते, पेस्ट टाकत नाही, कारण किसून टाकलं की त्या दाताखाली आलेलं छान लागतं. आणि हिरवी मिरची एक बारीक कापून टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. असं सगळं मी हे केलं. आणि ह्याच्यात मीठ आधी घालायचं नाही. मीठ ज्यावेळेला आपण पराठे करतो त्यावेळेला मीठ घालायचं, नाही तर त्याला कोबीला पाणी सुटतं. म्हणून कोणाला कांदा आवडत असेल तर कांदा घाला, पण त्या सगळ्याच्या ह्याच्यात मीठ घालायचं नाही. मीठ आधी घातलं की पाणी सुटतं आणि पराठे म्हणजे लाटता येत नाहीत. आता ह्याच्यात लाटण्याचा काही संबंधच नाही आहे. आता हे आपण डायरेक्ट ह्याच्यामध्येच करणार आहोत, त्यामुळे लाटण्याचा काही संबंध नाही. आता हे अजून लाल लाईट बंद झालेला नाही आहे. तो लाल लाईट बंद झाला म्हणजे मशीन पूर्ण तापलं आहे असं त्याचं हे आहे. हा लाल लाल लाईट बंद झाला की आपण हे टाकून बघू. हे बघा, आता हा लाल लाईट आत्ता बंद झालेला आहे. आता मी हे इथे जरा पुढे घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. आता हे उघडते. असं चांगलं तापलेलं आहे, वाफा आहेत त्यात चांगल्या. त्याच्यावर हे मी ठेवलं आहे. हे ना आणि निर्लेपचं असल्यामुळे ना हे घसरतं खूप. आता फारसा काही गोल झालेला नाही आहे, कारण त्यांची ना ते झाकण लावून ना जे प्रेस करतात ना, टेक्निक वेगळंच असतं. ते असं प्रेस करतात, पटकन दाबतात. आपल्याला तेवढं जमत नाही, पण आता तुम्हाला जमत असेल तर बघा. नाहीतर मग सरळ असं थोडंसं हाताने थापून, आता पराठा तसा जाड चांगला लागतो, हाताने थापून केला तर. आता हे ह्याच्यावर ठेवायचं म्हणजे तो भाजला चांगला जातो. आणि अधूनमधून हे उघडून बघायचं किती भाजला गेला आहे तो. हे बघा, एक साईड व्यवस्थित झालेली आहे त्याची. आता दुसऱ्या साईडनी भाजते मी. आणि आपला तव्यावरचा जो जो आपण करतो ना, तो कसा होता, थोडासा क्रिस्पी आणि आपलं सॉफ्ट आणि छान होतो म्हणजे असा. आणि हा थोडासा आहे ना माझ्या म्हणजे मी एक करून बघितला ना, तर हा थोडासा आहे ना कडक होतो. तर पण ज्यांना तरुण आहेत आणि ज्यांना क्रिस्पी आवडत आहे त्यांनी करायला हरकत नाही. म्हणजे हे पसारा अजिबात होत नाही ह्याच्यामध्ये, की तुम्ही जेव्हा करायला बसता त्यावेळेला म्हणजे तुम्हाला लाटणं, पोलपाट, पीठ असं काही होत नाही. एक आपलं सारण पीठ घेतलं की ह्याच्यात टाकलं की होऊ शकतं. फक्त थोडेसे जाड केले तर चांगले होतात, खूप पातळ केले तर कडक होतात. आता आपण बघूया हा कसा होतोय तो. हे बघा, आता आपला हा पराठा झालेला आहे. हे बघा, म्हणजे खूप वाईट होतो असाही नाही. त्याच्यावर मी तुम्ही बटर लावा, मी तूप लावते. आणि चाट मसाला, चीज तुम्हाला काय पाहिजे असेल ते त्याच्यावर घालून तुम्ही खाऊ शकता. मी तूप लावून चाट मसाला टाकते. तर हे बघा, असा झालेला आहे. अगदी खूप कडक नाही झाला आहे, पण ठीक आहे, म्हणजे असा व्यवस्थित झालेला आहे. पण खूप पातळ नाही होत,
खूप जर अर्थात पराठा हा जाडच असतो, पण काही लोकांना पातळ आवडतो. तसा पातळ करायला गेलं तर मात्र कडक होतो खूप. आता मी हा तर हे तर झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक माझ्याकडे पुरण होतं ह्यामध्ये, तर फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर मी हे थोडंसं पुरण भरून त्याची पोळी करून बघते कशी होती ती. कारण पुरणपोळी मी कधी केली नाही आहे ह्याच्यामध्ये. अर्थात आपण तव्यावर केलेल्या पुरणपोळ्या खूपच छान होतात, सॉफ्ट आणि चांगल्या होतात. ह्याच्यातली पुरणपोळी कशी होते ते आता मी बघते करून, पहिल्यांदाच करणार आहे. मी कधी पुरणपोळी ह्याच्यामध्ये केली नाही आहे, कारण शेवटी तव्यावरची गरम गरम तूप घालून केलेली पोळी छान लागते. आता हे तसं तापलेलंच आहे, तर ह्याच्यावर पुरणपोळी तरी गोल आणि छान झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी पुरण घालून केली आता. आणि छोटं छोटंच करायचं, ह्याच्यात मोठं नाही करायचं. आता मी हे झाकून ठेवते आणि मग तूप लावून भाजते आणि तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती. हे आपण पराठा पोळी जे काही टाकलं ना, हे झाकण लावायचं वरचं. हे झाकण लावलं ना की मग त्याला वाफ त्याच्यामध्ये चांगली होते तयार आणि भाजलं जातं चांगलं. बघूया आपण. हे बघा, पुरणपोळी छान झालेली आहे. आता मी ह्याच्यावर तूप घालते. हे निर्लेपचं असल्यामुळे चिकटत नाही ह्याच्यावर. मला असं वाटतं ह्याच्यावर डोसे, आता उत्तप्पे मी केले होते ते छान झाले होते, तर कमी तेलात पण छान होतं. आता ही पुरणपोळी थोडंसं तूप लावते ह्याला. म्हणजे तुम्ही जास्त वेळ ठेवलं किंवा जास्त भाजलं ना तर ते कडक होतं, आणि जर असंच तुम्ही हे केलं तर छान होतं. बघा, आता ही खरपूस छान अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. म्हणजे अगदी काही वाईट होतं असं नाही, पण खूप चांगलं होतं असंही नाही आहे. म्हणजे ज्यांना अगदी सॉफ्ट आणि असं खायची सवय आहे पराठे किंवा पुरणपोळी, त्यांना नाही आवडणार. पण हे बघा, अशी चांगली झाली आहे. म्हणजे असं काय मला नाही वाटत असं हे आहे. छान रंग पण छान आला आहे त्याच्यात. मेन म्हणजे पसारा होत नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्ही थेपले, नंतर मेथीचे पराठे, म्हणजे पराठे वेगळे वेगळे पराठे. आणि आता ही पुरणपोळी चांगली झालेली आहे. मी काय करते, अशी थोडं पुरण करून फ्रीजमध्ये ठेवून देते. अधूनमधून आपल्या, म्हणजे मी वेगळं पीठ भिजवत नाही, आपल्या कणकेमध्येच पुरण घालून एखादी पोळी करते. म्हणजे ते थोडंसं गोड म्हणून आपल्याला छान लागतं अधूनमधून खायला. किंवा पराठे केले तर एक पोळी केली तर चौघांना 4 तुकडे करून एक एक तुकडा स्वीट म्हणून आम्ही खातो. तर तशी ही पुरणपोळी खूप छान झालेली आहे. तर तुम्ही करून बघू शकता जर तुमच्याकडे असेल असं. तर हे असं नुसतंच पडून राहण्यापेक्षा तुम्ही हे करून बघा. आणि मला तरी जरा बरं वाटतं, पसारा कमी होतो म्हणून छान वाटतं. करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं. धन्यवाद.